ओबीसी नेते छगन भुजबळांनी बीडच्या मेळाव्यामधून विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। लावर तो व्हिडिओ म्हणत भुजबळांनी वडेट्टीवारांचा व्हिडिओ मेळाव्यामध्ये दाखवला। वडेट्टीवार तासाला भूमिका बदलत असल्याचा आरोप भुजबळांकडून करण्यात आलाय। भुजबळांच्या टीकेला वडेट्टीवारांनी उत्तर दिलेलं आहे। भुजबळ भाजपच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये गेल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर वारंवार भूमिका बदलण्यामागे कुणाचा दबाव आहे असा सवाल भुजबळांनी वडेट्टीवारांना विचारला। मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ, तासाला जर तुम्ही बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल। खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे हे भाजपचा धंदा आहे। भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेब सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे। खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून संविधानिक पदावर होतो आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो। काम करतो त्या मालकाचे गुणगान आपल्याला गावेच लागतात। आणि पण यातून माझी जी भूमिका त्यावेळेच्या धरून ते प्रश्नचिन्ह निर्माण केलाय। आणि नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं, हा माझा स्पष्टपणे आरोप आहे। काय चक्र फिरली, त्याच्यानंतर हिंगोलीला आम्ही सांगितलं येतो म्हणाले, गेले तेलंगणाला, परत सांगितलं पंढरपूरला आलेच नाही, इंदापूरला या, अरे या रे नाही झालं, नगरला झाले नाही झाले। का, कुणाचा दबाव होता तुमच्यावर? एखाद्या मिटिंगला तुम्ही नसता आला, पण बाकीच्या मिटिंगला आणखी कुठेतरी यायला पाहिजे, नाही आला, तुमच्यावर दबाव होता तुमचा। आणि माझं म्हणणं एवढंच आहे की कालचा जो काही तो आपण तो व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट होतोय तो, त्याच्यामध्ये त्या जरांगीच्या शेजारी बसून तुम्ही सांगता मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। अरे तिकडे ते म्हणाले, परत अंबडच्या ओबीसी समाजा मीटिंग मध्ये म्हणाला की नाही ओबीसीचं संरक्षण करायचं, परत तुम्ही बॅकफुटवर गेला, परत आता मोर्चा काढता। अरे म्हणजे राजकीय दबावपोटी सगळं चाललंय का तुमचं?